अरे किती वेळा बघतोस त्याच्यामध्ये पाहिजे नाही तर घरी घेऊन जा सगळं. ठीक आहे मी चाललो चालला आता. आणि इथं टोप बीप काही नसतो, जे भेटेल ते घेतलेलं असतं. हे बघा बालडी आहे, मोकाय देतो मतान. त्याचे म्हणजे आग पेटवण्यासाठी जे साहित्य लागते, लाकडं वगैरे, ते असे लहान लहान पोरं. झालेलं आहे सगळ्यांचं. आता जसे बकासूर कसं असतात तसे सगळेजण सर्वजण खात आहेत. म्हणजे अंधार असताना भाऊन अशी कुठं पण आग लावलात किंवा पेटवलात, काही पार्टी वगैरे केलात तर आग विझवण्याचा प्रयत्न करा. बाटलीची भाऊन आता रात्रीचे वाजलेत 11:30 वाजलेत काहीतरी, 11:30 की 11 वाजलेत काहीतरी. हे इकडे या साईडला ग्राउंड आहे, दिसणार नाही आता. आणि गावामध्ये भरपूर थंडी आहे. आणि कोकणामध्ये बोलायच्या नंतर कोकणामध्ये थंडी असो काही असो, हे थांबा दिसत पण नाहीये. थंडी असो काही असो, काय ना काय चालूच असतं. तसंच आता इकडे बघा, जवळजवळ म्हणजे 11-11:30 वाजले असतील. आणि इकडे लोक काय करतात बघा, आमचे मित्र. हे बघा काय चालू आहे, पोपटी इकडे आहे, इकडे चालू आहे, पत्रावर भाजले हे इकडे. भाऊन इकडे पोपटी चालू आहे. पोपटी कोकणामध्ये भरपूर लोक पोपटी वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात. बट याला वेगळं काय ते नाव आहे, काय म्हणतात त्याला? कवेल पोपटे. काय कवेल पोपटी? फळा. आणि हे चिमटा बघा, चिमटा कुठून आणलाय? प्रत्येक चिमटा कुठून आणलाच आहे? हा चिमटा मी त्याचा मेन शेप कोण आहे रे? काय कल्पेश सगळा ये रे आणि लावले आणि सगळा ये रे आणि लावले आणि स्पॉन्सर हे आहेत. तर काय बोलाल? तेल पडते. तेल पडते नाही. बाईक जर बोला मग आवाज जाईल. तुम्हाला काय कुठलं बोलायचं आहे? तर भावानं ही कवेल पोपटी अशी इकडे तयार आहे. तर ही कशी काय बनवली मला माहित नाहीये, कोणी बनवलं ते पण माहित नाहीये. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. थंडी एवढी लागे ना, मला काय बोलावं समजत नाहीये. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर हे कवेल पोपटी ना, काय म्हणतात त्याला? कवेल पोपटी याची म्हणजे कसं काय बनवलात, हे कशी काय आयडिया सुचली तुम्हाला बनवायला? पहिली गोष्ट तर आम्ही खेळायला आलो होतो. उद्या आमच्या गावामध्ये टुर्नामेंट आहे. अच्छा. तर त्यामुळं आम्ही प्रत्येक टायमाला म्हणजे असं नवीन काही ना काय आम्ही बनवतोय. तर गेल्या टायमाला आम्ही पोपटी बनवलेली. तर ह्या टायमाला मला प्रत्येकचा कॉल आला की बोलते ह्या टायमाला आपण काय नवीन काहीतरी बनवूया. तर आम्ही कल्पेशची माहिती घेतली. तर कल्पेश बोलायला लागला की बोलतो कवेल पोपटी बनवू. कवेल पोपटी त्याच्यामध्ये साहित्य फक्त जास्त एवढं पण नाही, फक्त मसाला, मीठ, लिंबू आणि फक्त तेल, ह्याच्यामध्ये हे सगळं होऊन बस शॉर्टकट काम, म्हणजे शॉर्टकट काम झालेलं आहे. आणि इथं टोप बीप काही नसतो, जे भेटेल ते घेतलेलं असतं. हे बघा बालडी आहे, मोकाय देतो मतान. त्याच्यामध्ये पण आहे ऋतिक. मग काय बोलू आता? खालो माहिती खालो. जेवलाच का ना? जेवलो, लागले भूक लागले. म्हणजे तुम्ही जेवलेच पण नाही? मी पोपटी म्हणजे ही पहिल्यांदा बघतो मी, अशी कवेल पोपटी कधी बघितली नाही. आणि मटक्यामध्ये बनवतात ना रे, मटक्यामध्ये बोलतात त्याला काय म्हणतात? ती पोपटी खरी. आणि कवेल पोपटी याला काहीतरी म्हणतात. आणि जे म्हणजे आग पेटवण्यासाठी जे साहित्य लागते, लाकडं वगैरे, ते असे लहान लहान पोरं असे जमा करत आहेत. अजून ते बघा इकडं एवढी मेहनत घेतात. हे बघा अजून हाय. हे बघा भाऊन इकडं जंग म्हणजे त्यासाठी पण हे बघा काय प्रीतम, मेहनत खायला पाहिजे ना. खायला मेहनत म्हणजे करावंच लागणार. म्हणजे तू जेवलो का ना? तुम्ही जेवून आलोय तरी पण काय मन झालं त्याला बोल पोपटी करू. मग तेच आहे ना. आता काय, आता उद्या परत जायचंच आहे मुंबईला रात्री. एन्जॉय करायचं. तर एन्जॉय म्हणजे असंच असते गावाकडचं. चालला तर मन कर कवेल पोपटी
याचे असे मेन शेफ जे की कल्पेश पाटील यांना ओळखले जाते. तर तुम्ही काय बोलाल? काही नाही बोला डुकरान डोल लागला. ढुकट लागलाय ढुकट. हे बघा हा ढुकट. हे इकडं लिंबू वगैरे सर्व आहे. हे यासाठी आणले. नाहीतर हे हरेश तू काय बोलतोस रे हरेश? अरे चिंतेत दिसतं हरेश. तालुक्यामध्ये गेला होता तर तालुक्यामध्ये त्याचं गाडीवरती आता गावामध्ये त्याचे वातावरण जास्त आहे तर तो गाडीवरती चिकनाला मसलामध्ये गेला होता. अच्छा थंडीमुळे त्याचे कोंबडे झाले म्हणून तर तो आता म्हणजे हे चिकन आणायला हाच गेलता. काय बाटली काय झाली? वाट लावलेली आहे बाटलीची. बाटल्याची पण कोंबडी झालेली आहे बघ. बाटलीची बाटलीची अरे कंदी मला काय बोला समजत पण नाही मला. चम्मच भाऊ मला त्या चम्मच म्हणजे ना लंडन आफ्रिका महाग भरपूर लांब झालं. त्यासाठी तिथूनच कुठून तर मागवलं चम्मच. पण हे शिजलंय कच्चं आहे ते कसं काय समजतं रे? हे कल्पेश दा ही बघा एवढी आग आहे त्याच्यामध्ये हात घालतोय. हा खावचं फक्त काम करू. शिजलाय का नाही मग तो कल्पेश सांगल. बघू शकतो आम्ही कधी खदलाय पण नाही रे. ऋतूच्या घरात पण नाही खाल्लं. हा प्रतीक फर्स्ट टाइम त्याच्या गाडीची चावी दाखव. हे बघा गाडीची चावी. गाडीची चावी BMW आहे. BMW कुठे लावली? मर्सिडीज घरी ठेवले. मर्सिडीज घरी ठेवले. मर्सिडीज अरे ह्यो झायले वाटत कल्पेश. हो बघ ह्यो शिजले नाही शिजले बघाचे नाही. पाणी भरलो सतत फूक मारत डोलं तुरल. ते चाळीसला ठेवलं का ती झालेलं. हे जे साईडला ठेवलं ते म्हणजे झालेलं आहे ना ते तयार झालेलं आहे. पण जाम मेहनत घेतली हा जाम मेहनत घेतली. आपल्या बाउल मध्ये टाक ना. अरे बापरे बाऊल वाटी बघायचे वाटी वगैरे काय नाही बघा काय नाही. पिशवी मध्ये टाकलंय. हे बघा अरे झोपलाय. अरे झोपलाय अरे. त्याला उद्या टुर्नामेंट खेळायला. अरे हा त्याला बरोबर टुर्नामेंट खेळायला जायचंय ना. 1.5 लाखाची टुर्नामेंट खेळायची. 1.5 लाखाची जायला होईचा कारलाच का नाही. पण कवेला बी कतना इकडं लक्ष ठेव. कवेला आणली अजितच्या घरात. कल्पेशची 3 कवेला काढले आम्ही. एक फुटला तो कुठं गेला तो. पण मस्त प्लॅनिंग केलं मस्त एकदम. हा कर ना. नाव पण टाकतो कोपरा. नाही लागतच नाही तो. हात जार भाई हातात पण खायला पण तो आमचं चम्मच आहे तो माझा. ऋतिक चायना मध्ये होतोस काय तू? चिमटा पकडायची आईला वाजला बघ बघ बघ. चायना माल बाहेर लपडा म्हणजे साधा लपडा नाही. हात लागतात आणि इकडं मेहनत एवढी मेहनत भरपूर मेहनत चालले पण असं हाताला कधीच नाही.
आज पहिला असतात म्हणून मला थंडी लागत होती, बट काय इकडे आलं ते नंतर काय थंडी माझी गेलेली आहे. हे आग पेटलेली आहे इकडं. पण ऋतिक जाम मेहनत घेते सर आज. हे जे तेल ते ह्या टाकत तिकडे टाकते ऋतिक. हा तिकडे टाक इकडे. ऋतिक काय होत ना तूच घे. याला पण का भारी वाटलं जाम जमावलं सा. थांब थांब. ते तेल टाकलं जाते. तेल जाम लागते ना. चलो भाऊन अशी कुठं पण आग लावलात किंवा पेटवलात, काही पार्टी वगैरे केलात तर आग विझवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर असं जंगल म्हणजे वनवा वगैरे लागते तसं लागण्याची शक्यता असते. तर आता झालंय सर्व, आता चाललेच खायला. हरेश्वर लक्ष ठेवा. हा हरेश्वर लक्ष ठेवा, हरेश्वर लक्ष ठेवा. हे बघा किशात भरल बघा. किती वेळा बघतो त्याच्यामध्ये पाहिजे मी घरी घेऊन जा सगळं. चालला आता. ठीक आहे मी घरी चाललो, बाकीचं ते बघून घ्या. फाईम लगडावाला फाईम लगडवाल. हा तिथं थोडा ते इकडे तोंडात पिलते. आता गुचकी जाणार नाही, गुचकी नाही जाणार. तर काय अर्धा मोडच असते असते मोर. इंस्टाला व्हिडिओ आंबट. आला पाहिजे आहे ना. तर भाऊ मला तर टेस्ट आवडली. आता मित्रांना विचारतो त्यांना कसं वाटलं ते. प्रतीक प्रतीकचं तोंड बघा, तोंड बघा कसं झालंय. जोरात बोल जरा. हा माहीत पाहिजे होता ना मग जोरात. हा मग जायचं पत्रावली कसनाले. अरे मित्रांनो मी काय तर भाऊ अजित तू बोल. अजित जवळजवळ आमचे 3 तास तर गेलेच, कारण की ते हे शिजायला म्हणजे थोडाफार वेळ जास्तच लागतो, 50पेक्षा जास्तच लागतो. तर आता सर फायनली झालेलं आहे सगळ्यांचं. आता जसे बकासूर कसं असतात तसे सगळेजण सर्वजण खात आहेत. म्हणजे अंधार असताना काय दिसणार नाहीये. मस्त लागतंय. तर भावांनो आजचा ब्लॉग मध्ये एवढंच. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.